नमस्कार मंडळी. आज आपण आलो आहोत कणकवली तालुक्यातील दानोली या निसर्गरम्य अशा गावात. हे आहे आपलं लिंगेश्वर मंदिर, दानोलीचं ग्रामदैवत. अतिशय समृद्ध असं हे गाव आहे महामार्गालगत, आणि मंदिर पण महामार्गालगतच थोडंफार एक जवळच आहे. महामार्गापासून निसर्गरम्य असं गर्द वनराईत असं लपलेलं मंदिर आहे. तर हा आहे आपला झोका. तर तिथे असं म्हणतात की श्रीदेव लिंगेश्वर झोका घेतात, असं मी असं बऱ्याच जणांकडून ऐकलंय. तर हे आहे आपलं मंदिर. बाजूला घनदाट वनराई दिसते. हे आहेत आपले लिंगेश्वर महाराज, श्रीदेव लिंगेश्वर. मंदिर अतिशय प्राचीन आहे, पण नवीनच जीर्णोद्धार केलेला आहे. नमस्कार. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्यावर दरवर्षीप्रमाणे रेग्युलर पाऊस पडतो. हा बघा, पाऊस नॉनस्टॉप चालू आहे. काल विसर्जन झालं गणपतीचं. म्हटलं आज वाढदिवस आहे, कुठेतरी बाहेर जायचा सकाळी प्लॅन होता आमचा. तर बघितलं तर पाऊस चालूच आहे. म्हटलं कुठे जाणार, तर म्हटलं आपल्या दरवर्षीप्रमाणे लिंगेश्वर आणि पाहुण्याच्या मंदिर झालो आपल्या ग्रामदेवात. तर म्हटलं पाहुण्याचं दर्शन घेऊया, लिंगेश्वर दर्शन घ्या. लिंगेश्वरचं दर्शन घेऊन जातो पाहुण्याच्या दर्शनाला. बघूया, पाऊस जर थांबला तर जाऊ कुठेतरी. आज गणपतीला आपलं वाढदिवस सेलिब्रेशन करू. पण ह्यावर्षी कसा, दरवर्षी मी गावीच असतो, कारण वाढदिवस माझा श्रावण महिन्यात गणपतीच्या वेळी वगैरे येतो. त्यामुळे त्यानिमित्त मी गावीच असतो. कधी गणपती समोर होतो वाढदिवस. ह्याही गणपती आपला देव असतो, गणपती लवकर गेला. तर बघूया आता काय संध्याकाळीचा काय प्लॅन होते, पाऊस निघाला तर सर्वांनी मला विश करा कमेंटमध्ये. बघूया मला आणि पुढे पुढे काय बघायला मिळेल. तर असा आम्ही केला वाढदिवस साजरा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.